आपण चाललोय आता गोव्यामध्ये. आपण हनुमान टेकडीच्या रोडनी चाललोय मित्रांनो. बघू शकता तुम्ही. काय व्ह्यू आहे बघा ना तुम्ही पण. मौसम है मस्ताना, गर्लफ्रेंड नसताना. काय व्ह्यू आहे बघा. फक्त हे आता बायकर्सलाच कळू शकते आणि जे मोठं लॉग करतात त्यांना कळू शकतं हे सुख काय आहे. आता जस्ट सनसेट गेला खाली. गोव्याच्या दिशेने रनिंग करत आहे आम्ही करतो. आता लयच गाडी स्लो चालत आहे. खाली लगर गेले कबड्डीची प्रॅक्टिस. आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल तर. इंस्टाग्रामच्या चॅनलचं नाव आहे द शॅडो किंग 0717. आणि हां विसरलोच होतो मी, आपल्या गाडीचं नाव आहे शॅडो. गाडी नाही, हा प्रेम आहे आपला. बारसं केलंय कोणाला सांगितलं नव्हतं. शॅडो किंग. बघा बघा इथून हा पूर्ण दिसतो घेतली गाडी. इकडे आहे हनुमान टेकडी. जर तुम्हाला म्हणजे जर हनुमान टेकडीचा व्लॉग बघायचा असेल तर कमेंट करा, ते पण दाखवेन तुम्हाला. छपरी पोरं स्टॉल पण लागलाय. खाण्यापिण्याची वस्तू पण आहे इथे. बसलेत मस्त पैकी चिल करतात. परवाचा व्ह्यू आहे. आलो वरती खाली चाललो. इथून आपण जाणार आहोत बाजारपेठेतून जाणार आहोत आपण डायरेक्ट घरी. पण भूक लागले वाटतं. ऑरेंज झाले. पेट्रोल टाकावं लागेल शॅडोला. ती आता इथून हनुमान टेकडीवरून 2 रोड जातात. एक ह्या साईडला एक ह्या साईडला. आपण ह्या साईडून चाललोय. आलो आपण मोराळीच्या साईडून चाललोय. पहिलाच लेफ्ट मारलाय. भावेक चौकामध्ये आलो आपण. सरळ चला शॅडो चलो. आपण चाललोय
सिटीमध्ये, म्हणजेच आपल्या रोहा नगरीत. पब्लिक बघा रोहाची. अरे बिल्ली जाऊ दे, जाऊन मावश्या. दोन समोरासमोर असलेलं मंदिर, एक प्रभू श्री रामाचं आहे आणि बजरंगबलीचं. आणि असलेली गर्दी हे आहे मारुती चौक आणि हा आहे आडवा बाजारपेठ. लागलेली घाई, प्रत्येकाला लागलेली घाई. गाड्या बघा भावानं कशा लावल्यात. शॅडो लय बाबा. चल आपण आलो रोहा नगरीत. आता पुढून रोड जातो अलिबागला. या साईड एस टी स्टँड, रोहाचं जुनं स्टँड आहे. बाजारपेठ आहे त्या साईडला, बाजारपेठ आहे. काय करतोय? हे आहे चिंतामणराव देशमुख सभागृह बाहेरचं. आता आपण चाललोय रायता पार्कमध्ये. बघूया काय करतो. हे बघा समोर काय आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक. सर्वात मोठं आहे रायगडमधलं. हा ब्लॉग बघायचा असेल तुम्हाला, मला कमेंट करून सांगा, मग मी तुम्हाला दाखवतो आतमधला व्ह्यू. फिलहालसाठी एवढंच. गुड बाय, थँक्यू सो मच. व्हॉट्सअप गाईज, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून कळवा. म्हणजे आवडला असेल तर फॉलो करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका.